सर्वांना नमस्कार. ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करडगाव. करडगाव हे गाव दुधना नदीच्या काठी वसलेलं एक निसर्ग संपन्न गाव. गावाला नदीची किनार लाभल्याने गाव तसं धनसंपन्नही. पण गाव धनसंपन्न असूनही शाळा इतकी गरीब का, असाच विचार या तरुणांच्या मनात आला. उद्याचा भावी गाव, भावी समाज, उद्याचा सरपंच, उद्याचा सदस्य, भविष्यातील अधिकारी, भारताचा नागरिक या शाळेत शिक्षण घेत आहेत. भविष्यातील जागतिक आव्हानांना सामोरे जाणारी पिढी आज शाळेत शिक्षण घेत आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने बदलत आहे. 21व्या शतकातील आव्हाने पेलणारी पिढी निर्मितीसाठी उच्च दर्जाची भौतिक सुविधा उपलब्ध करून देणेही तितकेच आवश्यक आहे. असाच विचार करून फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन हे तरुण स्वतः शाळेच्या कामासाठी आपला वेळ देत आहेत. गावातील विविध शिक्षणप्रेमी लोकांनी शाळेच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, तरी पण पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे शक्य असेल ती कामे श्रमदानातून करणे व गरज असेल तिथेच निधीचा वापर करणे असा फंडा आम्ही वापरलेला आहे. गावातील वयोवृद्धही आपल्या अधिकारवाणीने मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहेत. हे शाळेच्या आवारातील वडाचे झाड, याचा ओटा तुटलेला, यांनी याचीही दुरुस्ती करून दिली. हे गावकरी झपाटल्यासारखे शाळेसाठी आपलं योगदान देत आहेत. ही शाळेच्या कोपऱ्यात पडलेली कणी अडगळ वाटत होती, परंतु याचा वापर कचरा पेटी म्हणून करण्यात आला. मदत करण्यासाठी वयाची अट नसते. अगदी ही चिमुकलीही आपलं खारीचा वाटा उचलत आहे. शाळेच्या भिंती तारेच्या ब्रशने, पेपरने घासून पुसून अगदी स्वच्छ करून धुवून शाळेचे हे रंगकाम सर्व युवक, शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक सर्वजण आपापल्या परीने करत आहेत. मित्रांनो, कुणालाही पिक्चर छान वाटतो, पण त्यासाठी पडद्यामागील मेहनत खूप असते. हे तरुण निस्वार्थ भावनेने शाळेचे हे सामाजिक काम स्वयंप्रेरणेने करत आहेत. तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. हे तरुण सोशल मीडियावर काही शाळा पाहतात, संपन्न शाळा पाहतात आणि आपल्या गावची शाळा पाहून त्यांना कुठेतरी अपराधीपणाची भावना वाटते आणि आपली ही शाळा संपन्न व्हावी या हेतूने हे सर्व तरुण झपाट्याने कामाला करत आहेत. गावोगावी असे सकारात्मक विचारांचे तरुण एकत्र येऊन सद्भावनेने काम केल्यास जिल्हा परिषद शाळांना कात टाकण्यास वेळ लागणार नाही. त्यांच्या अमूल्य श्रमदानातून शाळेचे हे सुंदर रूप आज दिसत आहे. शाळेच्या वतीने मदत करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.